चुकतेस तू नंदिनी. तुला जे नाटक वाटतंय ना, खरं तर तीच तुझी मानसिक समस्या होती. मी तुला गोळ्या देत होते तुझ्या नकळत, आणि त्याचा परिणाम म्हणूनच बरी होतीयस तू. नंदिनी, तुला पुन्हा एकदा नवं आयुष्य जगण्याची संधी मिळाली. आता तरी एका चांगल्या माणसाचं आयुष्य जगण्याचा प्रयत्न कर. तुला खरंच असं वाटतं की तू दिलेल्या गोळ्यांमुळे मी बरी झाले? किती भोळी आहेस तू. अगं, त्या मल्टीविटॅमिन्सच्या गोळ्या होत्या. मीच ती औषधं बदलली होती. शक्यच नाही. अगं नंदिनी आहे मी. जर मी ठरवलं ना तर कुठलीही अशक्य गोष्ट शक्य करून दाखवू शकते. एक दिवस तुझ्या समोर तुझ्याच तन्मयला माझ्याकडे वळवते की नाही ते बघ. तन्मय तुझा पराकोटीचा तिरस्कार करतो, आणि हे तुलाही चांगलंच माहितीये. मला काही फरक पडत नाही. मला तन्मय हवाय. त्यांनी माझ्यावर प्रेम करावं असा माझा काही हट्ट नाही. मला तो फक्त माझ्या नजरेसमोर हवाय. हे सगळं कळल्यावर तन्मय तुला एक सेकंदही आग्रहावर राहू देईल असं वाटतंय तुला? काहीही होणार नाही. एक गोष्ट विसरतेस. मी ऍडव्होकेट नंदिनी जबडे. केसचा निकाल हवा तसा लागावा यासाठी हवे तसे साक्षीदार, हवे ते पुरावे उभे करणारी मुरलेली वकील. आणि इथे तर काय, साक्षीदारही मीच, पुरावाही मीच, आणि जज सुद्धा मीच. मग तर काय, केसचा निकाल मला हवा तसा लागणारच. बघायचंय तुला? ती दोरी उचल आणि आण इकडे. दोरी? कशाला? प्रश्न उत्तराचं सेशन संपलं. आता वेळ झाली फायनल वर्डिक्टची. केसचा निकाल ऐकायचा आहे ना? मग जा ती दोरी आण. जा ती दोरी आण. मी खरंच सुरा चालवी ना? तू जर मला हवं तसं केलं नाहीस ना, तर माझी नस मी कापून घेऊच शकते. आणि मी हे करीन हे तुला चांगलंच माहितीये. कशाला हवी आहे तुला ही दोरी?
काय करणार आहेस तू? मी काहीच करणार नाही, तू करणार आहेस. तू मला या खुर्चीला बांधून ठेवणार आहेस. मी असलं काहीही करणार नाहीये नंदिनी. मी आत्ताच्या आत्ता तुझ्या पप्पांना फोन करून इथे बोलवून घेते आणि मी पोलिसांना सुद्धा फोन करणार आहे. नंदिनी थांबवा वेडेपणा. काय चाललंय का तुझं? बरं ठीक आहे, तू सांगशील ते करायला तयार आहे मी. मग बांध मला खुर्चीला. नीट करकचून बांध. अगं आपण खेळ खेळतोय ना, मग त्याच खेळाचा हा एक डाव आहे. घट्ट घट्ट. तू हे सगळं का करतेस ना नंदिनी, ते अजूनही कळलेलं नाहीये मला. तुला काय वाटतंय? तुझं सत्य मी घरच्यांना सांगणार नाही असं वाटतंय तुला? अजिबात नाही. मला वाटतंय तू माझं सत्य सगळ्यांना सांगणारच आहेस. मी तर म्हणते बिंदास सांग, अजिबात घाबरू नकोस. फक्त एक गोष्ट आहे, मी 5 पर्यंत मोजते, ती सगळी लोक इथे येतील आणि मग सगळ्यांसमोर माझं खोटं उघडं कर. बघूया कोण विश्वास ठेवतं तुझ्यावर. करू सुरुवात. 5 4 3 2 1. आरोही, हे सगळं काय चाललंय? आरोहीने बघा काय केलं. तन्मय, आई, या नंदिनीने काय केलंय हे तुम्हाला? आरोही, सगळं आलंय आमच्या लक्षात. आपण इथे नसताना हिने काहीतरी पराक्रम केला असणार आणि म्हणून तुला तातडीने निघून यावं लागलं तिकडे. नाही आई, अहो तेवढंच नाही. त्या नंदिनीने अगं आरोही, तूच तर आम्हाला वेळोवेळी सांगतेस ना की हिची मानसिक अवस्था ठीक नाहीये म्हणून. तेच ना, या नंदिनीला शिक्षा करून त्याचा काय पण उपयोग नाही होणार. ही ते सगळं विसरून ना उद्या नवाच काहीतरी पराक्रम करून ठेवणार आहे. पण हिचे पप्पा आले होते ना तिला सांभाळायला, मग ते कुठे गेले? अगं ते कशाला थांबतील? ही ब्यात गळ्यात घालून फिरायची हौस फक्त ताईलाच असू शकते ना. पिकनिकचा सगळा फियास्को केला बाई. अर्पिता, तन्वी, आरोही, सोड आता तिला. प्लीज.
ही तर फक्त सुरुवात आहे. आता तू कितीही ओरडून सांगितलंस की मी नॉर्मल आहे तरी कोणीही तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही. आता प्रूव्ह करून दाखवच की मी वेडी नाही. आरोही, I'm sorry. माझं चुकलं. प्लीज अशी शिक्षा मला कधीच देऊ नको. मी पुन्हा असं कधी नाही करणार. तन्मयची शपथ. प्लीज. एक मिनिट, तुमच्या भानगडीत मला खेचू नका, आधीच सांगतोय. तन्मय, माझं चुकलं. मी पुन्हा कोणालाही त्रास नाही देणार. शहाण्यासारखी वागेन. आय एम सॉरी. तुम्हाला सगळ्यांना सॉरी. नेहमी तू असंच करतेस, काहीतरी उद्योग करतेस आणि मग असं काकुळतीला येऊन सॉरी सॉरी म्हणतेस. तुझ्या या असल्या वागण्याने आम्हाला सगळ्यांना आणि मुख्य म्हणजे आरोहीला किती त्रास होतो कळत नाही तुला? हो मला माहितीये, पण मी खरं सांगते आता मी कधीच कोणालाच त्रास देणार नाही. खरंच नाही देणार. बर बर कळलं. आरोही, तिला घेऊन जा तिच्या खोलीत. हातपाय धुते आणि जेवणाचं बघ. चला ग. आरोही, आपल्या चॅलेंजची खरी सुरुवात आत्ता झाली. सो ऑल द बेस्ट. खूप 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 हट्ट करते नंदिनी, आणि लेकीच्या हट्टापुढे, त्याही अशा अवस्थेतल्या मुलीपुढे त्या बापाचं काय चालणार? या 5-6 तासात नंदिनीने मलाच इतकं भांडवून सोडलं होतं, तर आरोही आणि त्यांच्या माणसांना नंदिनीमुळे किती त्रास सहन करावा लागत असेल. हो शेट, मला माहितीये. अहो, तुमचा फोन आल्यावर आरोहीताई चांगल्याच कासावीस झाल्या होत्या. त्यांना खूप काळजी वाटते हो नंदिनीताईची. सगळं कळतंय मला, पण मी काहीच करू शकत नाहीये. अरे अशा अवस्थेत नंदिनीच्या पुढे कोणाचं काही चाललं तर खरं ना. पण नंदिनीताईच्या या आजारावर दुसरा काहीच उपाय नाही का? त्यांनी इथं राहूनच उपचार घेणं गरजेचं आहे का? मला नाही तसं वाटत. काय, पण नंदिनी बरी व्हायला हवी आहे आणि तिच्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. पण नंदिनी आरोहीला तर एक क्षण देखील सोडत नाही. मग तिला आग्रहाच्या बाहेर काढायचं तरी कसं?
आरोही, तू मला घरातून हाकलून नाही ना देणार? सांग ना आरोही. मला माहिती मी बॅड गर्ल सारखं बिहेव केलं. मी माझ्या पप्पांना त्रास दिला. अगं नाही नंदिनी, तू जर शहाण्या मुलीसारखी वागलीस तर मग आरोही का तुला इथून घालवून देईल? तू त्रास नाही ना देणार कोणाला, मग आरोही लाडच करेल की तुझे. हो ना आरोही? हो ना आरोही, I'm sorry. मी प्रॉमिस करते आता मी कधीच कोणालाच त्रास देणार नाही. प्लीज तुम्ही सांगा ना तिला, माझ्याशी बट्टी घे ना प्लीज. ती काहीच बोलत नाही, सांगा ना तुम्ही. घे ना आरोही बट्टी. माझी औषधं आता कशाला हवी आहेत औषधं? बघा. आरोही नाही म्हणजे नुकतंच जेवण झालंय ना तिचं, त्यावर लगेच औषधं नको म्हणून थोड्या वेळाने देते औषध. मला चालतील आरोही, जेवल्या जेवल्या चालतील. मी झोपेन आता, मला झोप येते. दे ना आत्ताच प्लीज. दे ते ताट दे इकडे. तिचं सगळं आवरूनच ये तू. आपणही दिवसभराचे दमलेलो आहोत, लवकर झोपूया. दे. नेमकं काय हवंय तुला नंदिनी? तुझ्याकडून काहीच नकोय आता, कारण मला जे हवंय ते मला तसंही मिळणार आहे. आरोही, हे पैसे कसले? हा ते ना, अरे मी म्हंटल ना तुला, माझं एका बँकेमध्ये जुनं अकाउंट होतं, ते बंद केलं आणि त्याच्यातले पैसे काढले. तन्मय ऐक ना, मला काहीतरी महत्वाचं सांगायचंय तुला. वेळ निघून गेलीये, मला तुझं काही ऐकायचं नाही. नंदिनी,
हे काय करतेस तू? दिसत नाहीये? तळण्याची तयारी करते. आज पापड खायचा मूड होतोय म्हणून पापड तळणार आहे. तुला हवे? तुझ्यासाठी पण तळते. बास झाला नंदिनी, तुझी मनमानी आता सहन करणार नाहीये मी. ठीक आहे, नको चालवून घेऊ. तुला जे करायचंय ते कर, पण मी तर पापड तळून खाणारच. थांब, अशी नाही ऐकायचीस. मी तन्मयलाच सांगते. ओ तन्मय, मी म्हणाले होते ना, यापुढे तुला जे करायचंय ते तू कर आणि मला जे करायचंय ते मी करणारच. हो का? बर, मग तर आज तन्मयला कळूच दे सत्य काय ते. तुझे हे उद्योग बघून तुझ्यावर ओरडला ना, तर अजिबात मध्ये पडणार नाहीये मी तुझी बाजू सावरायला.